झालं ना? कसं आहे माझा दादा? वहिनी, काय त्या नराधमाला मिळालं माझ्या दादाची आज ही अशी अवस्था करून? काय हवं काय होतं त्याला माझ्या दादाकडनं? कामिनी, इथे उभं राहून तू अशी रडू नकोस. वाईट. ते आपल्याकडे बघत नसले तरी त्यांच्या आसपास काय चाललंय ते जाणवतंय त्यांना. तू शांत हो, हवं तर नंतर ये. लवकर बरा हो हा दादा. ऋषी सर, ऋषी भाऊ, काय करताय तुम्ही? सर, का करताय तुम्ही हे सगळं? अहो, किती लागले तुम्हाला? किती त्रास व्हायला लागलाय? जमतंय का तुम्हाला? नाही नव, मग जावा की परत. जातो ना. तू माझ्या बरोबर मुंबईला यायला तयार हो. मग जातो. बोल, येशील? आई, मला आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या ओनरकडनं कळालं, म्हणजे अर्थात त्यांना बंड्याने असं सांगितलं की कमळीच्या गावी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे कमळी खूप दुःखी आहे. म्हणून मग बंड्या गावी गेलाय. अरे पण काय प्रॉब्लेम झाला? तू बंड्याला फोन लाव ना, मी बोलते त्याच्याशी. हां. आई, फोन लागत नाहीये. गावी खूप इश्यू असतात नेटवर्कचे, पण मी थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करतो. लागला की सांग लगेच मला, मी बोलेन त्याच्याशी. हो. काय झालंय तिथे कुणास ठाऊक. अगं अनिका, तुझं काय चाललंय? तू कुठे चाललीस सांगशील का? अगं तोंड का शिवलंस? बोल बोल काहीतरी. दॅट्स माय सिक्रेट. डोंबल्याचं सिक्रेट. बरं झालं तू आलीस. ही मुलगी बघ कुठेतरी चालली आहे आणि अजिबात तोंडातून शब्द काढत नाही कुठे चालली आहे ती. बोल ना ग. हो हो, सांगेल. काय बाळा? राजे, कुठे मोहीम? कुठे? मला काय माहिती मोहीम कुठे आहे आता? मला नाही माहिती तो कोण आहे. आणि दुसरी गोष्ट, मला तू काही विचारू नको. आणि तुम्ही तर ऍक्च्युली काहीच नका विचारू मला. रिशला शोधायला तर मदत नाही केली, मग मी माझी मदत नको करू? अच्छा, माझ्या डोक्यातलं जे ऋषीचं जे काही भूत आहे ना, ते अजून गेलेलं नाहीये, त्यासाठी चाललंय हे सगळं. एक सेकंड, ते कधी गेलं नव्हतंच. आहे रिश कायम माझ्या डोक्यात आहे. आय एम क्रेझी फॉर हिम. आणि त्याच्यासाठी ना मी गावात चालली आहे, कारण मला माहिती आहे 101% शॉर्टी आहे मला. तो त्या गावछापच्या मागे तिच्या त्या गावाला गेला असेल. समजा तो तिथे नसला तर? मला डाऊट नाही आहे, मला शॉर्टी आहे तो तिथे असणारच. आणि त्यामुळे मी आता चालले. चाललीस? पैसे आहेत का? पैसे जायला पैसे आहेत का? माझ्याकडे तुझं क्रेडिट कार्ड आहे. अनिका, क्रेडिट कार्डला माझ्या हात लावायचा नाही, मी आधीच सांगते. विचारलं तुला? सांगते मी. आणि आता तुम्ही बघाच, मी रेशला घेऊनच येणार. अनिका, क्रेडिट कार्ड वापरू नकोस. दे इकडे ते पहिलं. अशा पण मायले की दोघी कशा एवढे बिंडोग? कुठे चालली ती? सिद्ध टेक.
थटेक. क्रेडिट कार्ड कोण वापरतं तिकडे आणि कोण घेणार आहे लेखाच. कमळे, हे ऋषी सरांसाठी बनवले, हे त्यासने नेऊन दे. ते आपल्यासाठी एवढं गावात आलेत, आपण त्यांची काळजी करायला नको. तर होय ग, लय त्रास होत असणार बघ त्यासनी. असं राहायची त्यासनी सवय बी नाही आणि असलं काम बी कवा केलेलं नाही. मला तर त्यांच्याकडे बघून लईच वाईट वाटतंय. होय ना, मग जा त्यासने जाऊन भेट आणि त्यासने सांग. मला खरंच असं वाटायला लागलं का त्यांनी त्यांच्या घरी परत जायला पाहिजे. तिकडे नयनतारा मॅडम पण त्यांची काळजी करत असतील. आई, त्यांच्या आईचं नाव तुला कसं काय माहित? बंड्या बोलला होता ना मागे, एकदा बोललो होता. आता ते महत्वाचं आहे का? आता काय महत्वाचं आहे? ऋषी सरांनी आपल्या घरी जाणं लई महत्वाचं आहे. तू जा बरं, तू जा त्यासने सांग, तुझं ऐकतील ते. जा. ए थांब थांब, हे घे. बंड्या सांगत होतं त्यांच्या पायाला लागले. हा लेप घे, त्यासने लाव. जा जा, पळ जा. कवा गादी सोडून साधं फरशीवर बी न झोपलेला माणूस आज येतो गोट्यात झोपलाय. का करताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला झालेला त्रास नाही बघवत का हट्ट करताय तुम्ही? फिरतीचा चढला ज्वार टांगा पलटीने घोडे फरार.